बघा, गुड मॉर्निंग. आज आपण महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या मागणी विश्लेषण या प्रकरणातला की ज्याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न निश्चितपणे पडतोय तो म्हणजे मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड. हा मुद्दा आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये जे 3 महत्त्वाचे सिद्धांत आहेत, एक घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, दुसरा मागणीचा सिद्धांत आणि तिसरा पुरवठा सिद्धांत. त्यापैकी आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहिलेला आहे. आज आपण मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम पाहतो आणि नंतर पुढच्या प्रकरणामध्ये पुरवठा सिद्धांत येईल. तर मागणीचा नियम असेल किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल किंवा पुरवठा सिद्धांत असेल, हे तिन्ही सिद्धांत जे आहेत ते मांडले कोणी तर प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल. हे नाव चांगलं पक्क लक्षात ठेवा. 1890मध्ये प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शलनं अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात हे तिन्ही पण सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत पण मार्शलनंच मांडला आहे, मागणीचा नियम पण मार्शलनंच मांडलेला आहे आणि पुरवठा नियमसुद्धा मार्शलनंच मांडलेला आहे. या 3 सिद्धांतापैकी तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न पडत आहेत आणि कमीत कमी एकावर तर प्रश्न पडणारच. आणि त्या दृष्टिकोनातून हे तिन्ही सिद्धांत जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी तुम्ही तिन्ही सिद्धांत जे आहेत, आता पहिला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आपल्याला झालेला आहे आणि आज हा होणारा मागणी सिद्धांत किंवा मागणी नियम हा सिद्धांत जो आहे तो एका कागदावरती, तिन्ही सिद्धांत एका कागदावरती लिहून काढा. 2-3 पेजेस जातील आणि त्याच्यामुळे तुलनात्मक दृष्टिकोनातून लक्षात ठेवायला ते तुम्हाला सोपं जाईल. आता मागे सांगितल्याप्रमाणे तिन्ही सिद्धांत मांडलेले आहेत डॉक्टर मार्शलनंच. कोणत्या ग्रंथामध्ये मांडले तर ग्रंथाचं नाव पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. 1890 अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथामध्ये तो सिद्धांत मांडलेला आहे. सिद्धांत काय आहे, मागणी नियम काय आहे, आपण काय बघितले हो? मागणी आणि किमतीमध्ये संबंध कसला असतो? कोण सांगेल? मागणी आणि किमतीमध्ये जो संबंध जो आहे तो कसला असतोय? एक जणांना सांगा माईक चालू करून. मागणी आणि किमतीमध्ये जो संबंध जो आहे तो कसा असतोय, कसला असतोय? व्यस्त. हां, ते लक्षात ठेवा. मागणी आणि किमतीमध्ये जो संबंध जो आहे तो व्यस्त संबंध आहे. व्यस्त संबंध याचा अर्थ काय हो? किंमत वाढली की मागणी काय होणार? किंमत वाढल्यावर मागणी काय होणार? किंमत वाढली की मागणी कमी आणि किंमत कमी झाली की मागणी काय होणार? जास्त. याचा अर्थ काय की मागणी सिद्धांतामध्ये किंमत व मागणीमध्ये व्यस्त संबंध आहे. हे वाक्य चांगलं लक्षात ठेवा. व्यस्त संबंध आहे आणि किंमत व मागणी परस्पर संबंध जो आहे तो संबंध ऑल्फ्रेड मार्शलनं या सिद्धांतामध्ये, अर्थशास्त्राची मूलतत्वे या सिद्धांतामध्ये जो नियम मांडलेला आहे मागणी नियम, त्याच्यामध्ये त्यानं तो स्पष्ट केलेला आहे. काय स्पष्ट केलं? किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा परस्पर विरोधी किंवा व्यस्त संबंध जो आहे तो या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. म्हणजे प्रस्तावनेमध्ये हा भाग तुम्हाला सहजपणे लिहिता येईल बघा की मागणी नियम प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शलनं 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात मांडलेलं आहे. सहजपणे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर या सिद्धांताचं विधान जे आहे ते विधान तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सिद्धांताची व्याख्या सांगता आली पाहिजे. अर्थशास्त्रातले सगळे सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांताची सुरुवात जी आहे ती इतर परिस्थिती कायम असताना या पद्धतीनं होणार. इतर परिस्थिती म्हणजे काय? गृहीत. तर अशी परिस्थिती असेल, असं असेल तर तसं घडेल. तर इतर परिस्थिती कायम असताना सिद्धांत बघा कसा आहे, अतिशय सोपा. वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. सिद्धांत बघा, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. एवढाच हा सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. सहजपणे लक्षात तुमच्या हा सिद्धांत राहतो. कोण सांगेल बरं बघू? हेच वाक्य सांगा. इतर हां सांगा. स्थिर
असताना वस्तूंची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूंची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हाच सिद्धांत आहे. हा सिद्धांत एवढं जरी तुम्ही लिहिलं, प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शलनं मांडलेला हा सिद्धांत, इतर परिस्थितीत स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. प्रस्तावनाने हा सिद्धांताचं विधान लिहिलं की तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी सहजपणे पडतात. माईक बंद करायचा. आणि त्याच्यानंतर एक सूत्र आहे आणि ते सूत्र बघा, ओझरतं परवा आपण बघितलेलं आहे. त्या सूत्राचा पण उल्लेख जो आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे. सिद्धांताचं विधान लिहिलं की ते सूत्र अशा पद्धतीने लिहा. dx बरोबर f कंसात px. dx बरोबर f कंसात px हे सूत्र सहजपणे लक्षात राहील. आणि हे सूत्र म्हणजे तर काय, तर मागणीचा नियम आहे. मागणीच्या नियमामध्ये काय सांगितले, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. आणि तेच हे सूत्र रूपानं इथं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सूत्र तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. dx बरोबर f कंसात px. आता इथं काय आहे, डी म्हणजे काय, डिमांड म्हणजे मागणी, एक्स म्हणजे काय, कमोडिटी म्हणजे वस्तू, एफ म्हणजे काय, फंक्शन, फंक्शन म्हणजे काय, फलन, पी म्हणजे काय, प्राईस, आणि पुन्हा एक्स म्हणजे वस्तू. तर त्याचा विस्तार जो आहे तो विस्तार तुमच्या लक्षात नाही राहिला सूत्राचा तरी चालेल, पण सूत्र लक्षात ठेवा. dx बरोबर एफ कंसात px. याचा अर्थ काय, किंमत आणि मागणी यामधील फलनात्मक संबंध या सूत्राच्या आधारे स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून किंमत हे मागणीचे फलन आहे. कारण का, किमतीवर मागणी अवलंबून आहे. कशी मागणी अवलंबून आहे, किंमत जादा झाली तर मागणी कमी होणार आणि किंमत कमी झाली तर मागणी काय होणार, वाढणार. आणि म्हणून dx बरोबर f कंसात px सूत्र लक्षात राहील. मागणी व किंमत याचा फलनात्मक संबंध ज्या सूत्राच्या आधारे स्पष्ट केलेला आहे ते सूत्र तुमच्या लक्षात राहते का बघा. कोण सांगेल सूत्र हे, dx बरोबर f कंसात px. हे सूत्र लक्षात ठेवा. आता बघा, प्रस्तावनेच्या भाग आपण काय बघितलं की मागणी नियम हा प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शलनं 1890 साली मांडलेला आहे अर्थशास्त्राची मूर्तत्व या ग्रंथामध्ये प्रस्ताव. त्यानंतर त्याचं सिद्धांताचं विधान लिहा. विधान अतिशय सोपं, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. सूत्र रूपाने मागणी नियम आपणाला पुढील प्रमाणे मांडता येतो. आणि हे सूत्र लिहा, dx बरोबर f कंसात px. ऑब्जेक्टिव्हला पडते सूत्र सगळ्यांच्या सहजपणे लक्षात राहील. dx बरोबर px, dx बरोबर f कंसात px. आता हा जो सिद्धांत जो आहे तो सिद्धांत ज्या गोष्टीवरती अवलंबून आहे आपण बघितलेलं की इतर परिस्थिती. इतर परिस्थिती म्हणजे या सिद्धांताची काय आहेत, ग्रहिता आहेत. आणि त्या ग्रहितावरती हा सिद्धांत अवलंबून आहे. आणि म्हणून कोणकोणत्या प्रकारची ग्रहिता आहेत की ज्याच्यावरती हा सिद्धांत अवलंबून आहे, आणि त्यासाठी ती ग्रहित जी आहेत ती तुमच्या लक्षात असली पाहिजेत. आता बघा, एक ग्रहित जे आहे ते उत्पन्न. आता उत्पन्नावर काय अवलंबून असेल, उत्पन्न आपलं कमी जास्त झालं तर काय होईल, उत्पन्नावर काय अवलंबून असेल, उत्पन्न वाढलं तर काय होईल, कोण सांगेल, उत्पन्न वाढलं की काय होईल, उत्पन्न वाढले की मागणी कमी होईल का जास्त होईल, कोण सांगेल, माईक चालू करून सांगा. उत्पन्न वाढले असता काय होणार, उत्पन्न वाढले की मागणी काय होणार, उत्पन्न वाढलं, तुमच्याकडे पैसा यायला लागला की, मग पैसा आला तर तुम्ही काय वस्तूची किंमत वाढत चालली असल्यावर काय गप्प बसणार आहे का, काय होणार, वाढत्या किमतीला पण तुम्ही खरेदी करणार. कारण तुमचं उत्पन्न काय झालं, वाढलं. महिन्याला 1,000 रुपये मिळत होते, आता 5,000 रुपये मिळालं. मग महागाईचा तुमच्यावरती परिणाम होईल का, होणार नाही. आणि म्हणून हा सिद्धांत जर अनुभवला यायला असेल तर ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचे उत्पन्न कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. उपभोक्त्याचे उत्पन्न कसे असावे,
स्थिर असावे, तरच हा सिद्धांत तुम्हाला अनुभवला येईल. उत्पन्न कमी पण होता कामा नये, उत्पन्न वाढता पण त्याच्यामध्ये वाढ पण होता कामा नये. जे काही रेग्युलर तुमचं उत्पन्न असेल ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याचं जे काय असेल ते चालू राहिलं पाहिजे. जर उत्पन्न कमी झालं, किंमत स्थिर असून सुद्धा तुमची मागणी कमी होईल. उत्पन्न वाढलं तर काय होणार, किंमत वाढते असून सुद्धा तुमची मागणी काय होणार, वाढणार. म्हणून ग्राहकाचे किंवा उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. एक गृहीत लक्षात आलं. उपभोक्त्याचे उत्पन्न कसे असले पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. लोकसंख्येत वाढ किंवा घट होता कामा नये, हे दुसरं गृहीत आहे. जर लोकसंख्या वाढली तर काय होणार, लोकसंख्या वाढली तर तुमची मागणी वाढेल का नाही, कारण त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, जीवनावश्यक गरजा, चैनीच्या गरजा. आणि म्हणून लोकसंख्येमध्ये वाढ जी आहे ती वाढ कोणत्याही प्रकारे त्यामध्ये होता कामा नये. लोकसंख्या वाढता पण कामा नये आणि घटता पण कामा नये. लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होता कामा नये, तर हा सिद्धांत तुम्हाला अनुभवला येईल. पहिलं काय कोणतं गृहीत होतं, उत्पन्न पातळी जी आहे, लोकांची उत्पन्न पातळी ती स्थिर असावी. लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होता कामा नये. पर्यायी वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत, स्थिर असल्या पाहिजेत. बघा अनेक प्रकारच्या वस्तूला पर्याय असतात. जसं की बघा साखरेला पर्याय आपण तुम्हाला सांगितला होता परवा. कोणता, साखरेला पर्याय काय, गुळ आहे. तर साखरेची किंमत वाढली तर गुळाची मागणी वाढेल. म्हणून काही झालं पाहिजे, पर्यायी वस्तूची किंमत पण स्थिर असली पाहिजे. गुळाची किंमत पण वाढता कामा नये, साखरेची किंमत पण वाढ किंवा घट होता कामा नये. सर्व वस्तूंच्या किमती स्थिर असेल तरच हा नियम तुम्हाला अनुभवास येईल. त्याच्यानंतर बघा पूरक वस्तू ज्या आहेत त्या पूरक वस्तूच्या किमती सुद्धा स्थिर असल्या पाहिजेत. परवा ते उदाहरण सांगितलं तुम्हाला, पेट्रोल, डिझेल, इंधनाच्या किमतीचा परिणाम वाहनाच्या मागणीवरती होतोय. इंधनाचे दर वाढत चालले तर वाहनाची मागणी घटेल. तर ह्या ज्या पूरक वस्तू ज्या आहेत त्या पूरक वस्तूच्या किमतीसुद्धा, पेट्रोल डिझेलचे दर पण स्थिर असावेत, वाहनांचे दरसुद्धा स्थिर असावेत. आणि मग तुम्हाला मागणी नियम जो आहे तो त्या ठिकाणी काय होईल, अनुभवता येईल. भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. भविष्यात कोणत्याही प्रकारचे बदल जे आहेत, किमतीबाबतचे बदल ते होत नाही. समजा तुमचा अंदाज अशा प्रकारचा असेल, आता समजा तुम्हाला असं वाटलं की मोटरसायकल जी आहे ती 80,000ला मिळते. गेल्या महिन्यामध्ये 75,000ला मिळत होती. आता ती हिरोची मोटरसायकल तुम्हाला 80,000 रुपयाला मिळते. आणि तुम्ही भविष्य काळातला काय अंदाज केला की गणेश चतुर्थीला, दसऱ्याला किंवा दिवाळीला त्या मोटरसायकलची किंमत 1,00,000 रुपये होईल. तुमचा अंदाज काय केला तुम्ही की वस्तूची किंमत वाढणार आहे, त्या मोटरसायकलची किंमत वाढणार आहे. आता 75,000वरून 80,000 झाले आणि भविष्य काळात ती 1,00,000 होणार आहे 2 महिन्यानंतर. तर तुम्ही काय करणार माहिती आहे का, अजून 2 महिन्यानं 20,000 रुपये ज्यादा देण्यापेक्षा आता 5,000 रुपये ज्यादा जातात. 75चं 80 झाले का नाही, मग आताच खरेदी करूया. मग त्याच्यामुळे हा सिद्धांत तुम्हाला काय होईल, अनुभवायला येणार नाही. वर्तमानात वस्तूची किंमत वाढत असताना सुद्धा तुमची मागणी वाढेल, कारण तुमचा अंदाज काय, भविष्य काळात या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या किमती वाढणार आहेत असा जर तुमचा अंदाज असेल तर हा नियम तुम्हाला अनुभवायला येणार नाही. म्हणून गृहीत काय की भविष्य काळात कोणत्याही वस्तूची किंमत कमी अथवा जास्त होणार नाही. जशी वर्तमानात सध्या आहे तशाच प्रकारची स्थिती भविष्य काळामध्ये राहील. हे गृहीत त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा ग्राहकाच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही. जो ग्राहक वर्ग जो आहे, जो उपभोक्ता वर्ग जो आहे, त्या उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये, सवयीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. जर तुमची आवड निवड बदलली तर तुम्ही काय होणार, तुम्हाला समजा एखादी वस्तू आता आवडत नाही असं वाटू लागलं, त्याचं महत्त्व तुमच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूचं कमी झालं तर अशाच प्रकारची परिस्थिती अनेक ग्राहकाची झाली तर काय होईल, त्या वस्तूची मागणी वाढेल का घटेल, त्या वस्तूची मागणी काय होईल, तुम्हाला वस्तू ती आवडत नाही आता, मागणी घटेल. आणि म्हणून मागणी नियम किंवा मागणी सिद्धांत अनुभवाला येण्यासाठी काय झालं पाहिजे की तुमच्या आवडीनिवडीमध्ये, सवयीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं गृहीत म्हणजे सरकारचं करविषयक धोरण जे आहे त्या करविषयक धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. सरकारचं करविषयक धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल, माईक तेवढा बंद करू नका बघा, चालू ठेवायचा माईक. सरकारच्या करविषयक धोरणामध्ये कोणताही बदल जो आहे तो बदल त्या ठिकाणी होत नाही. उदाहरणार्थ सरकारनं जर टॅक्स लावले तर वस्तूची किंमत काय होणार,
वाढणार आणि सरकारनं टॅक्सचे दर रेट कमी केले तर वस्तूची किंमत काय होणार? कमी होणार. आणि म्हणून मागणी नियम किंवा मागणी सिद्धांत अनुभवास येण्यासाठी सरकारच्या करविषयक धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. हा एक पॉईंट त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर बघा, मागणी सिद्धांत जो आहे तो मागणी सिद्धांत अनुभवास येण्यासाठी काय काय परिस्थिती पाहिजे? तर लोकांचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, लोकसंख्येत वाढ किंवा घट होता कामा नये, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर, पूरक वस्तूंच्या किमती स्थिर. हे सहज लक्षात राहील बघा, दोन्ही पॉईंट. पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. भविष्य काळामध्ये किंमत बदलाची ग्राहकाला अपेक्षा असता कामा नये. लोकांच्या आवडीनिवडी, सवयीमध्ये, फॅशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. सरकारच्या करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही. एवढं जर गृहीत, 5-7 गृहीत जर स्थिर राहिली, अशा प्रकारची परिस्थिती स्थिर असेल, म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे हे 7 घटक स्थिर पाहिजे, तर काय होईल? वस्तूची किंमत वाढली की वस्तूची मागणी कमी होणार आणि वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढणार. आणि मग ते सूत्र सांगा. dx बरोबर f इज इक्वल टू कंसात px. dx बरोबर f कंसात px. हे सूत्र लिहा आणि नंतर ग्रहित, 7 प्रकारची ग्रहित जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. तर अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत तुम्हाला अनुभवायस त्या ठिकाणी येणार. आता हा सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवायला येण्यासाठी या तक्त्यावरून बघा तुम्हाला त्या सिद्धांताची कल्पना जी आहे ती त्या ठिकाणी निश्चितपणे येईल. आता बघा, तक्त्याकडे बघितलं असता इथं काय घेतले हो? क्ष वस्तूची किंमत घेतलेली आहे. किती घेतली? हे 50 रुपये घेतले, 40 घेतलेली आहे, 30 घेतलेली आहे, 20, 10. म्हणजे किमतीमध्ये काय होत चाललंय हो? किमतीमध्ये काय होत चाललेलं आहे? किमतीमध्ये काय होत चाललंय? वाढ होत चालली का घट? हां, बघा, सुरुवातीला 50 रुपये किंमत होती. सुरुवातीला 50 रुपये किंमत, नंतर 40 रुपये झालेली आहे त्या क्ष वस्तूची किंमत, नंतर 30 रुपये, नंतर 20 रुपये, नंतर 10 रुपये. किंमत जसजशी कमी होत चाललेली आहे तसं त्या वस्तूची मागणी काय होत चालली व किलोमध्ये मागणी दिलेली आहे. बघा, मागणी काय होत चाललेली आहे? मागणी वाढलेली आहे. बघा, किंमत जसजशी कमी होत गेलेली आहे, 50 वरून 10 रुपयेपर्यंत त्याची ती किंमत कमी होत गेलेली आहे. तसे तुम्हाला मागणीमध्ये या ठिकाणी वाढ दिसते. बघा, 50 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी आहे. 40 रुपये किंमत असताना मागणी वाढली की 2 किलोची मागणी झाली. 30 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची झाली? 3 नगाची झाली. 20 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची झाली? 4 नगाची झाली. आणि 10 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची झाली? 5 नगाची झाली. याच्यावरून तुम्हाला काय दिसून येते बघा, जसजशी किंमत कमी होत गेलेली आहे तशी मागणी काय होत गेली आहे? वाढत गेलेली आहे. आता उलट बघा, तुम्हाला विरुद्ध दिशेने बांधावतो. आता उलट बघा, किंमत सुरुवातीला 10 रुपये होती, नंतर 20, नंतर 30, नंतर 40, नंतर 50 झालेली आहे. मागणी काय होत गेली आहे? किंमत जसजशी वाढत चाललेली आहे तसतशी मागणी काय होत गेलेली आहे? कमी होत गेलेली आहे. याचा अर्थ काय बघा, सिद्धांत आपला काय? इतर परिस्थिती ह्या तक्त्याकडे पाहिलं असता लक्षात आलं का? बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थिती स्थिर म्हणजे कुठली? ते उत्पन्न स्थिर आहे, लोकसंख्या स्थिर आहे, पर्यायी पूरक वस्तूच्या किमती स्थिर आहेत, भविष्यकाळातील किमतीचा अंदाज स्थिर आहे, आवडीनिवडी स्थिर आहेत, करविषयक धोरण सरकारचं स्थिर आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली की मागणी काय होते? कमी होत जाते. आणि वस्तूची किंमत कमी होत गेली की मागणी काय होत जाते? वाढत जाते. आपल्याला ह्या तक्त्यावरून हे दिसून आलं का नाही बघा. म्हणजे आपला मागणी नियम किंवा मागणी सिद्धांत स्पष्ट करत असताना तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता काढावा लागणार आणि या तक्त्याच्या आधारे तुम्ही मागणी नियम जो आहे तो स्पष्ट करू शकताय. आणि याच्यावरून, या तक्त्यावरून किंमत व मागणीमध्ये, आता पुन्हा अजून मगाचंच वाक्य आलं, किंमत व मागणीमध्ये कसला संबंध दिसून येतो?
हे सांगता आलं पाहिजे बघा. किंमत व मागणीमध्ये व्यस्त संबंध दिसून येतो. ह्यात यावरून या पद्धतीने तुम्ही तक्त्याचं विश्लेषण करायचं. इथं तुम्हाला 2 मार्क मिळाले. 2 मार्क सिद्धांताला मिळाले, 2 मार्क तक्त्याच्या आधारे मागणी नियम आपण या ठिकाणी स्पष्ट केला. त्यासाठी हा काल्पनिक तक्ता तुम्ही काढायचा आणि ह्या काल्पनिक तक्त्याकडे पाहिलं असता वस्तूची किंमत ज्या पद्धतीनं कमी होत गेलेली आहे त्या पद्धतीने त्याची मागणी जी आहे त्या वस्तूची वाढत गेलेली आहे. आणि उलट जर तक्त्याकडे पाहिलं असता वस्तूची किंमत ज्या पद्धतीनं वाढत गेलेली आहे त्या पद्धतीनं त्या वस्तूची मागणी जी आहे ती टप्प्याटप्प्यानं काय होत गेलेली आहे, कमी होत गेलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. तर तक्त्याच्या आधारे हा मागणी सिद्धांत जो आहे तो आपणाला या पद्धतीने स्पष्ट करता येतो. आणि या तक्त्यावरूनच आपणाला आकृती पण काढायची आहे. आता ही जी आकृती जी आहे ती बघा या पद्धतीनं आकृती मागणी वक्र त्याला म्हटलं जाते. आणि हा मागणी वक्र जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी काढता आला पाहिजे तक्त्याच्या साह्यानं. त्याच्यासाठी 2 अक्ष जे आहेत ते बघा, एक कुठला अक्ष आपण घेतलाय, अक्ष अक्षावरती काय घेतले हो आपण, अक्षावर काय घेतले, मागणी, बरोबर. अक्ष अक्षावरती काय घेतलेलं आहे, मागणी. या अक्षावर काय घेतलेलं आहे, किंमत घेतलेली आहे बघा. किंमत 10, 20, 30, 40, 50 रुपयामध्ये घेतलेली आहे. आणि इकडं मागणी जी आहे ती 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीनं मागणी घेतलेली आहे. आता बघा तर ह्या आकृतीकडे पाहिला असता पहिला पॉईंट बघा, इथं 50 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची आहे हो, 50 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची, 1 किलो. तेव्हा इथं 1 किलो आहे. हा पॉईंट इथं येईल, आलं लक्षात. हा असा. आता शेवटचा पॉईंट बघा, 10 रुपये किंमत असताना 10 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची आहे, 5 नगाचे. हे 2 पॉईंट काढले का आपण बघा. हे अशा पद्धतीने 2 पॉईंट काढायचे. एक 50 रुपये किंमत असताना मागणी 1 नगाची आहे, 1 किलोची आहे. आणि 10 रुपये किंमत असताना मागणी किती नगाची आहे, 5 नगाची आहे. आणि हे दोन्ही वक्र जे आहेत हे दोन्ही बिंदू एकमेकाला असे सरळ रेषेनं जोडून घ्यायचे. आणि हा जो जोडलेला जो वक्र निर्माण झालेला आहे त्याला काय म्हटलं जाते, मागणी वक्र. आणि हा मागणी वक्र जो आहे बघा, तुम्हाला आपल्याला बोर्डाला काय आलेख कागदावरती मागणी वक्र काढायचा नाही, साध्या कागदावरतीच तो आलेख वक्र आपण काढणार. तर अक्षावरती मागणी घ्या किलोमध्ये, अक्षावरती किंमत घ्या रुपयामध्ये. आणि मागणी वक्र जो आहे तो कुणीकडून कुणीकडे जाणार आहे हो, हा मागणी वक्र. हे वाक्य महत्वाचं आहे. मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा असतो. का असतो, डावीकडून उजवीकडे खाली का गेलेला आहे, कारण किंमत व मागणीमध्ये कसला संबंध आहे, ते विसरायचं नाही बघा. किंमत व मागणीमध्ये संबंध जो आहे तो व्यस्त संबंध आहे. किंमत व मागणीमध्ये व्यस्त संबंध आहे. आणि म्हणून मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. का, तर 50 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी आहे, 40 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी आहे, 30 रुपये किंमत असताना 3 नगाची मागणी आहे, 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी आहे, आणि 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी आहे. जसजशी किंमत कमी होत चाललेली आहे तसतशी मागणी वाढत गेलेली आहे. म्हणून मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा असतो. तुम्ही आकृतीची प्रॅक्टिस घरी करत असताना साध्या पद्धतीनं ह्या अशा 2 अक्ष जे आहेत ते अक्ष तुम्ही काढा आणि त्याच्यावरून मागणी वक्र जो आहे तो तुम्हाला सहजपणे, हे बघा हे 2 अक्ष आणि हा मागणी वक्र तुम्ही घरी पट्टीच्या साहाय्यानं कागदावरती या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. सरळ 3 रेषा काढायच्या आहेत. हा जो मागणी वक्र जो आहे तो तिरपी रेषी येईल आणि इथं 50 हे सगळे बिंदू असे या पद्धतीने तुम्ही जोडत गेला की बरोबर तुमची आकृती त्या ठिकाणी तयार होईल. येते लक्षात. तर याची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. तर हा मागणी नियम जो आहे तो मागणी नियम स्पष्ट करा असा ज्यावेळी आपल्याला प्रश्न पडतोय, प्रश्न 6व्यामध्ये 8 मार्काला प्रश्न पडतोय, तर त्याच्यावेळी त्याचं प्रस्तावना जी आहे मागणी सिद्धांताची प्रस्तावना तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि ती प्रस्तावना सांगत असताना मागणी नियम जो आहे तो मांडला कुणी,
डॉक्टर ऑल्फ्रेड मार्शलनं तो मागणी नियम जो आहे तो मांडलेला आहे. किती साली मांडला? 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यानं किंमत व मागणीमधील परस्पर विरोधी किंवा व्यस्त संबंध स्पष्ट केलेला आहे. नंतर सिद्धांताचं विधान सांगा. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूची मागणी जी आहे ती कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. त्यानंतर ते सूत्र लिहा. हे DX बरोबर F(PX). नंतर त्याची गृहीत तुम्हाला सांगता आली पाहिजेत की लोकांचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, लोकसंख्या स्थिर असली पाहिजे, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत, आवडीनिवडी सवयी फॅशन मध्ये बदल होता कामा नये, भविष्यकालीन किमतीबाबतची त्याला अपेक्षा असता कामा नये आणि सरकारचं करविषयक धोरण जे आहे ते स्थिर असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हा तक्ता काढता आला पाहिजे, मागणीपत्रक काढता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी आणि किंमत जशी वाढत जाते तसशी मागणी कमी होत जाते हे तक्त्यावरून तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. आणि त्या तक्त्यावरूनच हा जो मागणी वक्र जो आहे तो मागणी वक्र पण तुम्हाला काढता आला पाहिजे. म्हणजे हा जो मागणी नियम किंवा मागणी सिद्धांत जो आहे तो सिद्धांत तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल आणि त्याला जे असणारे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळतील. या सिद्धांताचा दुसरा भाग पण महत्त्वाचा आहे, तोही आपण पाहणार आहे. तत्पूर्वी हा मागणी सिद्धांत जो आहे तो अपवादासह स्पष्ट करा असाही प्रश्न पडतो. त्यावेळी तुम्हाला